यूट्यूबवरती व्ह्यूज, रीच आणि योग्य ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? डिस्क्रिप्शन की टॅग्स? आता बऱ्याच जणांना वाटतं डिस्क्रिप्शन हे खूप महत्त्वाचं असतं आणि काहींना वाटतं जर व्हायरल टॅग्स टाकले तर आपला व्हिडिओ लगेच व्हायरल जातो आणि आपला चॅनल मॉनिटाईज होण्यास मदत होते, व्ह्यूज भरपूर पटपट म्हणजे थोड्या कष्टात लगेच वाढतात. पण हे खरं आहे का? की डिस्क्रिप्शन आणि टॅग्स हे सेम आहे, एकच काम करतात, की डिस्क्रिप्शन आणि टॅग्स हे वेगवेगळे काम करतात? तर यूट्यूब अल्गोरिदम डिस्क्रिप्शनवरती काम करतं का टॅगवरती काम करतं? यांसारखे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडलेले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात येतील आणि त्या चुका तुम्ही करायचं लगेच थांबवता. नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात ग्रो विथ कविता या आपल्या चॅनलवर. तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरती गृहिणी आणि यशस्वी यूट्यूबर ही आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे आणि त्या सिरीजची काही भाग झालेलेही आहेत. जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही नक्की चॅनलला भेट द्या आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कशाची पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी खास तुमच्या अडचणी आणि तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन आणि टॅग्स हे वेगवेगळे आहेत, यांचं काम वेगवेगळं आहे. आपण काय करतो, सुरुवातीला आपण जेव्हा चॅनल चालू करतो, नवीन क्रिएटर्स असतो, तेव्हा आपल्याला टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स यांसारख्या गोष्टी माहीत नसतात, किंवा जेव्हा आपण याच्यावरती व्हिडिओजवरती काम करायला सुरुवात करतो तेव्हा टॅग्स, डिस्क्रिप्शन हे आपल्याला सगळं सेम वाटतं. कारण आपल्याला एकच माहीत असतं की थंबनेल बनवला की त्यावरती महत्त्वाच्या लाईन्स टाकायच्या, टायटल बनवलं की त्यामध्ये महत्त्वाच्या लाईन किंवा महत्त्वाचे वर्ड्स हे ॲड करायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही तेच लिहायचं आहे आणि टॅग्समध्येही तेच कीवर्ड वापरायचे आहेत. तर हे चुका आजच थांबवा आणि काय खरं काय खोटं आणि योग्य पद्धत कोणती, हे नेमकं कसं काम करतं ते आपण पाहूया, ते जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्हिडिओजवरती डिस्क्रिप्शन टॅग्स टाकत राहा, म्हणजे तुमची व्ह्यूज नक्की वाढण्यास मदत होईल. आता डिस्क्रिप्शन हे लोकांसाठी काम करतं. लोकांसाठी म्हणजे काय? आपण जे डिस्क्रिप्शन लिहितो ते आपले ऑडियन्स जे आहेत त्यांना हेल्प करतं आणि टॅग काय करतं, हे यूट्यूब अल्गोरिदमला हेल्प करतं. म्हणजे काय करतं, आपण जेव्हा टॅग टाकतो तेव्हा आपले टॅगमधील महत्त्वाचे कीवर्ड हे आपला व्हिडिओ त्याच विषयामध्ये किंवा समजा तुमचा कुकिंग संदर्भात चॅनल आहे किंवा कुणाचा ब्युटी संदर्भात आहे किंवा एखाद्याचा मोटिवेशनल असेल, तर तुम्ही तेच कीवर्ड जर त्या टॅगमध्ये योग्य पद्धतीने टाकले तर यूट्यूब अल्गोरिदमला सिग्नल जातो की हा व्हिडिओ या संदर्भात आहे. मग यूट्यूब अल्गोरिदम काय करतं, आपण जेव्हा यूट्यूबवरती सर्च करतो पनीर रेसिपीज, तेव्हा जर आपल्या टॅगमध्ये पनीर रेसिपी असा शब्द असेल तर आपला व्हिडिओ त्या सजेशनमध्ये नेण्यासाठी अल्गोरिदम आपल्याला मदत करतं. तर तुमच्या आता लक्षात आलंच असेल की डिस्क्रिप्शन काय काम करतं आणि टॅग्स काय करतं. पण आता आपण योग्य पद्धतीने लिहायचं कसं हे पाहूया. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगते आणि त्यानंतर आपण टॅग पाहूया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या ओळी, तुमचा व्हिडिओचा थोडक्यात मी सोप्या भाषेत सांगते. तुमचा व्हिडिओचा विषय किंवा तुमचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे त्याचा अगदी थोडक्यात सारांश घ्यायचा आहे आणि तो सारांश आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचा आहे. डिस्क्रिप्शन कुठं होतं, डिस्क्रिप्शन लिहायचं कसं? डिस्क्रिप्शन लिहिताना तुम्ही तुमच्या भाषेतून जर लिहिलं सरळ अगदी सोप्या पद्धतीने तर ते जास्त इफेक्टिव्ह असतं. कारण आता माझा व्हिडिओ आहे मराठीमध्ये, माझे ऑडियन्स कसे असणार, माझ्यासारखेच असणार आणि माझा स्पेशली गृहिणींसाठी जास्त, माझं गृहिणी हे जास्त स्पेशल त्यांच्यासाठी मी बनवते. मग गृहिणींना समजेल अशा मराठी आणि साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलं तर त्यांना ते जास्त आवडेल. पण त्याचऐवजी मी सगळं फक्त कीवर्डचा वापर केला किंवा इंग्लिशमध्येच लिहिलं, इंग्लिश टू इंग्लिश, तर ते थोडंसं वाचायला किंवा समजून घ्यायला वेळ लागतो. इंग्लिश लिहायचंच नाही असं नाही, पण मराठी आणि इंग्लिश असं मिक्स लिहिलं तर इम्प्रेशन जास्त पडतं आणि ते प्रोफेशनलही वाटतं. म्हणून
डिस्क्रिप्शनमध्ये हे तुम्ही तुमच्या साध्या सरळ आणि बोलीभाषेत लिहा. तुमच्या व्हिडिओची जी भाषा आहे त्यामध्येच व्यवस्थित लिहिलं तर चांगलं. आता यामध्ये सुरुवातीच्या 3 लाईन कशा लिहायच्या, तुमच्या व्हिडिओमध्ये मेन काय आहे हे सुरुवातीलाच 3 लाईनमध्ये व्यवस्थित लिहा. कारण आपण जेव्हा इतरांचे व्हिडिओज पाहतो तेव्हा जर आपण डिस्क्रिप्शन चेक करायला गेलो तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण सुरुवातीच्या लाईन जर आपल्याला इफेक्टिव्ह आणि छान वाटल्या, म्हणजे शब्दरचना चांगली वाटली तर आपण त्या पुढे वाचतो. नाहीतर उगाच शेवटचं सुरुवातीला लिहिले असं जर आपल्याला वाटलं किंवा या व्हिडिओमधून आपल्याला जर काहीच मिळत नाही असं जर वाटलं तर आपण पुढे ते कंटिन्यू करणारच नाही. म्हणून आपण दुसऱ्यांचा व्हिडिओ पाहताना किंवा कोणता विचार करतो तेच आपला व्हिडिओ पाहताना समोरचा काय विचार करेल हे थोडं लक्षात घ्यायचं आहे आणि आपला व्हिडिओ बनवायचा आहे. आता नेक्स्ट, सुरुवातीला झालं तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे तुम्ही लिहिलं. आता याचा तो ऑडियन्सला तर फायदा होणारच आहे, पण यूट्यूबलाही फायदा होणार आहे. तो कसा? जर तुमचा व्हिडिओमधला सारांश तुम्ही सुरुवातीच्या 3 ओळीत लिहिलं तर यूट्यूब अल्गोरिदमला समजतं की तुमचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि तुमचा व्हिडिओमध्ये काय आहे. म्हणून तो त्यानुसार आणि त्या टाईपच्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ सर्च लिस्टमध्ये आणतो आणि जायला मदत होते. आणि लोकांना त्याच प्रकारचं कंटेंट हवं असतं, म्हणून ऑडियन्स तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणजे तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन हे चांगलं येतं आणि इम्प्रेशन वाढलं म्हणजेच तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होण्याची शक्यता तर वाढतेच आणि व्ह्यूजही वाढतात. आता सुरुवातीला माहिती लिहायची, सारांश लिहायचा, तुमच्या विषय काय आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओमधून लोकांना काय मिळेल, लोकांचा काय फायदा होईल, लोकांना काय शिकायला भेटेल, लोकांना कशा पद्धतीने काही हॅक्स भेटतील, टिप्स भेटतील, ट्रिक्स भेटतील, हे सगळं तुम्ही त्यानंतर लिहायचं आहे. सेकंड पॉईंट लिहायचे आहे हॅशटॅग किंवा त्याच्या आधी CTA लिहायचं आहे आपल्याला. CTA म्हणजे कॉल टू ॲक्शन. आपला व्हिडिओ कितीही चांगला असला ना तरी सबस्क्राईब लगेच कोणी करत नाही. आपल्याला सांगावं लागतं, प्रत्येक व्हिडिओ सांगावं लागतं. आणि कितीही मोठा क्रिएटर असला ना तरी तुम्ही पाहिलं असेल की ती प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतात, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हेच कॉल टू ॲक्शन. म्हणजे आपले हे 2 मुद्दे झाल्यानंतर तुम्ही कॉल टू ॲक्शन घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या खाली 3 नंबरला टाकू शकता. आता त्याच्या खाली टाकायचे हॅशटॅग चिन्ह टाकायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं की परफेक्ट थंबनेल बनवण्यासाठी काही टिप्स किंवा परफेक्ट थंबनेल कसा बनवावा असं लिहू नका. आपल्याला असं लिहायचं नाही आहे. आपण ते एकदम चुकीचं करतो. किंवा कुणी काय करतं, भरमसाठ हॅशटॅग लावून ठेवतं. ते काही फायद्याचं नाही आहे. यूट्यूबसुद्धा आपल्याला हेच सांगतं की जास्तीत जास्त 4 किंवा 5 हॅशटॅग महत्त्वाचे तुम्ही त्या ठिकाणी लावायचे आहे. त्या ठिकाणी हॅशटॅग चिन्ह द्यायचं आहे. हॅशटॅग चिन्ह देऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओमधील महत्त्वाचे कीवर्ड म्हणजे आता समजा मी तुम्हाला उदाहरणार्थ दिलं थंबनेलचं, थंबनेल कसा बनवावा. आता हे पूर्ण न टाकता तुम्ही फक्त त्या जागेवरती हॅशटॅग टाकून थंबनेल लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर समजा टायटल असेल तुमच्या याच्यामध्ये तर टायटल लिहायचं. समजा आजचा माझा हा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन आणि टॅग, तर मी हॅशटॅग लावून डिस्क्रिप्शन, पुन्हा हॅशटॅग लावून टॅग्स, पुन्हा हॅशटॅग लावून माझ्या चॅनलचं नावही मी त्या ठिकाणी लिहू शकते. आणि अशाच पद्धतीने अजून 1-2 महत्त्वाचे मुद्दे मी हॅशटॅग लावून लिहू शकते. त्यानंतर वळूया आपण टॅगवरती. आता टॅग्स लावताना काही जणांना वाटतं टॅग्स हे व्हायरल टॅग्स, कुठूनही व्हायरल टॅग्स सर्च करायचे ना आपल्या व्हिडिओमध्ये टाकायचे. ते खूप चुकीचं आहे. ही चूक आजच थांबवा. कारण यामुळे काय होतं, आपण इतकं कष्ट करून व्हिडिओज बनवतो. एक तर आपल्या चॅनल नवीन असल्यामुळे आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज नसतात, आपले जास्तीत जास्त सबस्क्राईब कमी असतात. आणि आपण हे चुकीचे टॅग लावले ना त्यामुळे आपला व्हिडिओ यूट्यूब काय करतं, म्हणजे जे टॅग लावणार ना आपण त्याच लोकांपर्यंत त्याच पद्धतीच्या विषयांमध्ये आपला व्हिडिओ पोहोचवतो. आणि मग आपला व्हिडिओ समोरचा का पाहिल, नाही पाहणार ना. कारण आपल्याला एखादी वस्तू हवी असेल आणि ती जर आपल्याला सोडून दुसरी किती भारी वस्तू दिली तरी ती आपण एक्सेप्ट करणार नाही. कारण आपल्याला जे हवंय
तेच आपल्याला पाहिजे असतं. आणि तुमचा व्हिडिओ मग कितीही कंटेंट चांगला असलं, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, नेहमी अपलोड करत राहिला तरी फायदाच होत नाही, कारण तुमचा व्हिडिओ हा चुकीच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचत आहे आणि ते आपल्याला थांबवायचं आहे. म्हणून टॅग टाकताना तुमच्या व्हिडिओ संदर्भात रिलेटेड टॅग तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या खाली टाकायचे आहे. आता टॅग टाकताना हॅशटॅग टाकणं हे महत्त्वाचं आहे का? आता कोणी सांगतं हॅशटॅग टाका आणि मगच टॅग टाका, त्याने लगेच व्हिडिओ व्हायरल होतो. पण तसं काही नाही आहे. मी तुम्हाला खरं सांगते, यूट्यूबसुद्धा सांगतो की हॅशटॅग लावायची गरज नाही. हॅशटॅग तुम्ही लावा, पण कुठे? डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ते पण 4 ते 5 हॅशटॅग लावा आणि पुढे कीवर्ड लावा. टॅगमध्ये हॅशटॅग लावायची काही गरज नाही. आता टॅग कशासाठी महत्त्वाचं आहे? टॅग हे यूट्यूबसाठी महत्त्वाचं आहे, कारण यूट्यूब अल्गोरिदमला आपला व्हिडिओ कोणत्या पब्लिकला दाखवायचं, कोणत्या ऑडियन्सला दाखवायचं हे आपले टॅग त्याला सांगत असतात. म्हणून टॅगमध्ये योग्य तेच कीवर्ड टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता कीवर्ड कसे टाकायचे? पूर्ण कीवर्ड टाकायचे. तुम्हाला एक गोल्डन टिप सांगते, जी आपल्या व्हिडिओच्या शेवटी नक्की तुमच्यासाठी खास असते. गोल्डन टिप्स म्हणजे यूट्यूबवरती जायचं, सर्च लिस्टमध्ये जायचं आणि तुमचा व्हिडिओ समजा कशा संदर्भात आहे, एखादा कोणताही विषय असेल तो टाकायचा. आता समजा मीच टाकलं हाऊ टू मेक थंबनेल कसा बनवायचा, परफेक्ट थंबनेल. ते टाकलं ना, तुम्ही पाहता आपल्याला जेव्हा एखादी रेसिपीज पाहिजे असेल, एखादे टिप्स ट्रिक काहीही हवं असेल, आपण सर्च केलं तर त्याखाली सगळं आपल्याला 10 ते 12 ओळी आपल्याला मिळतात. ते सगळं लोकांनी सर्च केलेलं असतं आणि म्हणून ते आपल्याला सजेशनमध्ये दाखवत असतं. तेच तुम्ही तुमच्या टॅगमध्ये जर लावलं तर तरी तुमचा खूप फायदा होतो आणि तुम्हाला आयते टॅग्स भेटतात. आणि तरीही आपल्याला एक्स्ट्रा म्हणून काहीतरी ॲडव्हान्स आपल्याला आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल जाण्यासाठी करायचं असतं. म्हणून त्यामध्येही आपण डोकं चालवून 1-2 टॅग्स आपल्या पद्धतीने ॲड केले तर खूपच उत्तम होतं. आणि टॅग लावताना हे 25-30 टॅग कुणी लावत बसतं हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही थोडे लावा, पण महत्त्वाचे लावा. चुकीचे टॅग लावणं हे अजिबात चूक करू नका. लोक काय करतात, चुकीचा व्हिडिओ असल्यामुळे क्लिक तर करतात पण तो पाहत नाही, कारण त्यांच्या उपयोगाचा नसतो. आणि म्हणून आता समजा माझा हा व्हिडिओ रेसिपीजवाल्यांच्या समोर गेला तर साहजिकच ते माझा व्हिडिओ पाहणार नाही. पण हा व्हिडिओ नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचला, ज्यांना खरंच डिस्क्रिप्शन आणि टॅग्स यामधला फरक जाणून घ्यायचा आहे, त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर ते नक्की शेवटपर्यंत पाहतील. म्हणून माझा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होईल आणि जर दुसऱ्या ठिकाणी गेला तर यूट्यूबला असं वाटेल की या व्हिडिओमध्ये काही दम नाही आणि तो माझ्या व्हिडिओला पुश करणार नाही. म्हणून टॅग व्यवस्थित लावा. 10 ते 15 टॅग बास होतं. 10 ते 15 टॅग तुम्ही बरोबर लावा. 20 ते 25 टॅगच्या नादी लागू नका. दुसऱ्यांची कॉपी करू नका. हॅशटॅग लावू नका. इंग्लिश मराठी मिक्स तुम्ही हॅशटॅग लावा. ते खूप उपयोगी पडतात, कारण बहुतेक जण इंग्लिशमध्ये सर्च करतात आणि बहुतेक जण मराठीमध्ये सर्च करतात. तर तुम्ही दोन्ही मिक्स करून हॅशटॅग लावा. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजला असेल. डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग यामधला फरक समजला असेल, ते कसं लावायचं आणि ते काय काम करतं हे समजलं असेल. आणि जरी नाही समजलं तरी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जरी तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. एक छानशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोटिवेट ठरतं आणि मला पुढील व्हिडिओ घेऊन येण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं. त्यामुळे आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुमच्या अडचणी मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्यामध्ये त्या विषयावरती आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपले लाईव्ह चालू असतं, लाईव्हला जॉईन व्हा, तिथेही तुमचे प्रश्न सोडवले जातील. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. बाय.